नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा विषय इंग्रजी यामधील आपण नेम्स ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स, देअर यंग वन्स, देअर फिमेल्स अँड देअर लिव्हिंग प्लेसेस अँड देअर क्राईज म्हणजेच पक्ष्यांची, प्राण्यांची नावे, त्यांची पिल्ले, त्यांच्या माद्या, त्यांची घरे आणि त्यांचा आवाज यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित आणि अर्थासहित सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या सर्व विषयाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। चला करूया सुरुवात। बघा, पहिला प्रश्न, कावळ्याने काढलेला आवाज खालीलपैकी कोणता? बघा इथे क्राऊज, काऊज, मूज आणि कूज आहे। मग बघा इथे पहिला आहे क्राऊज। क्राऊज हा कुणाचा आवाज आहे? तर हा कॉकचा आवाज आहे, कॉक। आणि काऊज हा कुणाचा आवाज आहे? तर क्रोचा आवाज। कावळा म्हणजेच क्रो, मग क्रोचा आवाज आहे काव। कावळा काय करतो? काव काव। म्हणून आपले इथे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2। मूज, मूज हा आवाज कुणाचा? तर काऊ, गाईचा आवाज मूज, म्हणजे गाय हंबरते। आणि कूज, कूज हे कुणाचा आवाज आहे? तर डव। आणि कुकूचा आवाज आहे कूज। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, काऊ। दुसरा प्रश्न बघूया, गाढवाच्या पिल्लाला डॉट डॉट असे म्हणतात। मग कब, ग्रब, फोल, ब्रॉइज। आता बघा, कब, कब कुणाच्या पिल्लाला म्हणतात? तर आपल्याला माहिती आहे कब हे लायन, टायगर, वुल्फ, बियर, फॉक्स यांच्या पिल्लाला कब म्हणतात। आता ग्रब, मधमाशीच्या पिल्लाला ग्रब म्हणतात, म्हणजे बी, बीच्या पिल्लाला काय म्हणतात? ग्रब। आणि फोल, डॉंकी, हॉर्स यांच्या पिल्लाला फोल म्हणतात। ब्रॉइज, मग आपल्याला प्रश्न विचारले गाढवाच्या पिल्लाला, मग गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात? फोल, ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन बघा, कुत्र्याच्या राहण्याचे ठिकाण कोणते? इथे केट आहे, पण केट नाही, कदाचित इथे COTE, कोट असणार आहे। मग कोट, कॉक आणि हेन्स आहे, म्हणजे कोंबडी, कोंबडीच्या घराला काय म्हणतात? कोट, कोट म्हणजे खुराडे। आणि कुत्र्याच्या घराला काय म्हणतो आपण? केनल। मग इथे ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय आन्सर आहे। आयरी, आयरी हे गरुडाचं घर आहे, म्हणजे ईगल। म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। बियर, कप। आता इथे सांगितलं आपल्याला बियर, कप, तर बियरचं कप हे काय आहे? कप हे पिल्लू आहे, मग ही जोडी करेक्ट आहे। बी, ग्रब, बीचं पिल्लू आहे किंवा मधमाशीचं जे पिल्लू असतं त्याला ग्रब म्हणतात, हे सुद्धा कसं आहे? हे करेक्ट आहे। बर्ड, बर्डी हे सुद्धा करेक्ट आहे, पक्ष्यांच्या पिल्लाला बर्डी म्हणतात। कॅट, चिकन हे चुकीचं आहे, कारण कॅटच्या पिल्लाला किटन म्हणतात। आणि चिकन, चिकन हे कुणाचं पिल्लू असतं? तर कॉक आणि हेनचं पिल्लू असतं चिकन। म्हणून मी इथे रॉंग पेअर म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? तर कॅट, चिकन हे चुकीचं आहे, कारण कॅट, किटन आलं पाहिजे। कॅट, किटन हे असं किटन, आणि हेनचं पिल्लू आहे चिकन, म्हणून ही जोडी चुकीची, आपल्याला चुकीचीच विचारले, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघूया, 5वा प्रश्न, हत्तीच्या पिल्लाला डॉट डॉट असे म्हणतात। मग हत्तीच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? तर हत्तीच्या पिल्लाला आपण काल्फ म्हणतो, मग हे आन्सर करेक्ट आहे। आता पप, पप हे स्क्विरलच्या पिल्लाला म्हणतात, म्हणजे खारुताईच्या पिल्लाला स्क्विरल म्हणतात। डकच्या पिल्लाला डकलिंग। आणि इगलेट, इगलेट हे ईगलच्या पिल्लाला म्हणतात, म्हणून आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 1। नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा। गोट, जंगल हे चुकीचं आहे, कारण गोट कुठे राहतं? तर गोट म्हणजे शेळी पेन किंवा फोल्डमध्ये राहते, म्हणून हे चुकीचं आहे, आपल्याला बरोबर ओळखायचे। फ्रॉग, पॉन्डमध्ये हे पण चुकीचं आहे, फ्रॉग कुठे राहतो? टॅडपोलमध्ये राहतो। आणि गुज, कूप हे कसं आहे? हे पण चुकीचं आहे। हॉर्स, टेबल हे करेक्ट आहे, म्हणून आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, कारण आपल्याला बरोबर जोडी ओळखायची होती, म्हणून मी इथे बरोबर आहे ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन, सशाचे राहण्याचे ठिकाण कोणते? आता इथे कोट, नेस्ट, ब्युरो, ट्री। आपल्याला माहिती ससा बिळामध्ये राहतो, म्हणून मी इथे आपला आन्सर आहे ब्युरो, बीळ हे आन्सर करेक्ट आहे। आता कोट, आता ह्याच्यामध्ये कोणतं? तर डव आणि कॉक। कोट म्हणजे खुराडा,
मग कोंबडी किंवा कोंबडा हे कोटमध्ये राहतात. नेस्टमध्ये पक्षी राहतात म्हणजे क्रो, कुकू, स्वॅलो हे. ब्युरोमध्ये सांगितलं रॅबिट. आता ट्रीमध्ये झाडावर कोण कोण राहतं तर झाडावर मंकी, आऊल, पिकॉक हे राहतात. पण आपल्याला सशाचं विचारलं होतं म्हणून आपल्या इथे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पिकॉक, पिहेन, लायन, लायनेस, पीक, डो, शीप, इव्ही. आता बघा याच्यामध्ये पिकॉकचं पिहेन नर मादी हे बरोबर आहे. लायन, लायनेस हे पण करेक्ट आहे. आता पिगचं डो हे चुकीचं आहे कारण पिगचं काय असतं एकतर पिगलेट किंवा पिगलिंग असतं, मग हे इथे चुकीचं आहे. शीप, इवी हे करेक्ट आहे. मग आपल्याला इथे चुकीचं विचारलं होतं म्हणून मग चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. सापाने काढलेल्या आवाजाला काय म्हणतात? ब्लीट. आता ब्लीट हा गोडचा आवाज आहे, शेळीचा आवाज आहे ब्लीट्स. हिसेस हा स्नेकचा आवाज आहे म्हणजे सापाच्या आवाजाला आपण हिसेस म्हणतो. कूज हा पिजन किंवा कुकूचा आवाज आहे. हुट्स हा आऊलचा आवाज आहे म्हणून आपल्या इथे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. बेडकाच्या पिल्लाला काय म्हणतात? आपल्याला माहिती आहे कब आपण कुणाला म्हणतो? लायन, टायगर, फॉक्स, बियर आणि वुल्फ यांच्या पिल्लाला आपण कब म्हणतो. किड, गोट किंवा लॅम्पच्या पिल्लाला आपण किड म्हणतो. टॅडपोल फ्रॉगच्या पिल्लाला आपण टॅडपोल म्हणतो. आणि काल्फ हे कॅमलचं पिल्लू आहे म्हणून आपल्या इथे आन्सर काय आपल्याला बेडकाचं विचारलं. मग बेडकाचं पिल्लू कोणतं आहे तर टॅडपोल ऑप्शन नंबर 3. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये ॲनिमल्स अँड देअर साऊंड्स, त्यांचे यंग वन्स हे याच्याबद्दल स्वाध्याय सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.